नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी माहेर या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर, कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? उत्तर, चिकण माती हा नदीकाठच्या मातीचा प्रकार आहे. कवितेतील श्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? उत्तर, कवितेतील श्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे. कवितेतील श्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? उत्तर, कवितेतील श्री सोजीचे लाडू घेऊन भावाला भेटायला माहेराला जाणार आहे. प्रश्न दुसरा, काय ते लिहा. ओढा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकण माती. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे पीठ. बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ. प्रश्न तिसरा, चिकण माती बघून कवितेतील माहेरवासिनीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा. उत्तर, चिकण मातीचा ओटा तयार करणे, ओट्यावर जातं मांडणे, जात्यावर सोजी दळणे, सोजीच्या पिठापासून लाडू बनवणे, भाऊ रथ घेऊन येईल, रथातून माहेरला जाणे, माहेरी धिंगामस्ती करणे. धन्यवाद.